मंडळी, आज आपण आलो आहोत नाशिकच्या पहिल्या बर्ड गार्डन मध्ये। नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती। आणि आज आपण आलेलो आहोत नाशिकच्या पहिल्या बर्ड गार्डन मध्ये। चला तर मग बघूया हे बर्ड गार्डन कसं आहे ते। एंट्री केल्या केल्या तुम्हाला दिसेल की मोठं बर्ड गार्डनचं इथे पोस्टर लावलेलं आहे आणि रेस्टॉरंटचं सुद्धा पोस्टर लावलेलं आहे। आणि आता आपण मेन एंट्रन्सनी आत जाऊया आणि पाहूया आतला परिसर कसा आहे, रेस्टॉरंट कसं आहे आणि बर्ड गार्डन कसं आहे ते। आता आपण चाललो आहोत आत। इथे खूप मोठी मोठी झाडं तुम्हाला दिसतील आजूबाजूला लावलेली। खूप असं छान एरिया आहे आणि एंट्रन्सलाच बुद्धाची मूर्ती सुद्धा ठेवलेली आहे। खूप छान वाटतंय आणि इथे खूप छान छान अशी रोपे लावलेली आहेत। खूप मोठी मोठी झाडं आहेत, हिरवळ असं दृश्य आहे सगळीकडे। आणि समोरच तुम्हाला हे रेस्टॉरंट दिसत असेल, हे आहे ते निर्मल गंगा रेस्टॉरंट। आपण तिथून एंट्रन्सनी आत आलो आणि आत आल्या आल्या हे रेस्टॉरंट तुम्हाला दिसेल। आणि चला तर मग आता आपण पहिले बर्ड गार्डन बघूया आणि मग बघूया हे रेस्टॉरंट कसं आहे। इथे जागोजागी तुम्हाला फोटो काढायला खूप छान छान स्पॉट त्यांनी ठेवलेले आहेत। आणि आता आपण आधी तिकीटं काढूया आणि मग आत जाऊया। इथे तुम्हाला दिसत असेल तिकीटं कशी आहेत ती, लहान मुलांचं वेगळं, मोठ्यांचं वेगळं, सगळ्या प्रवेश फी वगैरे लिहिलेले। आणि पक्ष्यांना खाद्य म्हणून त्यांनी अशा वाट्या ठेवलेल्या आहेत। तिथं म्हणजे त्या सीझनला ते अवेलेबल असेल तसे फळं ठेवलेले असतात। कधी कॉर्नचे दाणे, कधी डाळिंब, गाजर अशा टाईप। मग त्यांनी ते बाउल बनवलेले राहतात। मग ते खाद्यान्नसुद्धा आपण त्या पक्ष्यांना आपण स्वतःच्या हाताने खाऊ घालू शकतो। तर हे आहे ते बर्ड गार्डन। आता आपण इथे तिकीट काढून घेऊ आणि हे जे तुम्हाला बाउल दिसत असतील त्या पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठी जे खाद्यान्न आहे ते सुद्धा घेऊ आणि मग आत जाऊ आणि मग बघू आतला परिसर कसा आहे ते आणि सगळे छान छान प्राणी बघू, पक्षी बघू। इथे सगळ्यात आधी मला गेटावरच दिसलेले आहेत ते ससे। तर आपण आता तिकीट काढून सगळ्यात पहिले ससेच पाहू, किती छान आहेत। आणि इथे माऊ सस्यांना आता दाणे खाऊ घालत आहे। इथे आपण प्रत्यक्ष प्राण्यांना, पक्ष्यांना खाऊ घालू शकतो। ही खूप छान अशी आणि वेगळाच अनुभवाची गोष्ट आहे। इथे हा अनुभव घेऊन नक्की घ्या, खूप छान वाटतं आणि आम्हालाही खूप छान वाटतंय। आम्ही बरेचदा इथे येऊन गेलो, पण मग आता तुम्हाला खास दाखवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आणि इथे यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी अजून इन्क्लूड झाले आहेत। दरवर्षी काही ना काही इन्क्लूड होत राहतं। इथे नवीन नवीन पक्षी पाहायला मिळतात, नवीन नवीन प्राणी पाहायला मिळतात। तसं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की इथे कोणते कोणते प्राणी आहेत आणि कोणते कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत ते। तर मग पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, खूप मजा येणार आहे आणि खूप छान छान असे पक्षी तुम्हाला दिसणार आहे। सोबतच पिंजऱ्याला लावलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर इथे दिसलेले आहे उंदीर आणि तेही खूप सुंदर आहेत। प्रत्येक पिंजऱ्यावर त्यांनी त्यांची माहिती दिलेली आहे की हे कुठले आहेत, त्यांचा प्रकार कुठला आहे, सगळं त्यांनी लिहिलेलं आहे। तुम्ही बघू शकता। म्हणजे
प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्राण्या दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला ते बोर्ड नक्की दाखवेल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता, त्यांची संपूर्ण माहिती. त्यासोबतच त्यांची लाईफ सायकल, की त्यांची लाईफ किती वर्षाची किती महिन्याची राहते ते सुद्धा त्या बोर्डवर त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. म्हणून त्या सगळी माहिती तुम्हाला ते बोर्ड वाचून मिळेलच. मी प्रत्येक बोर्ड तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल की प्रत्येक पक्षीच्या इथे त्यांनी ते बोर्ड लावलेलं आहे. आणि जिथे नसेल तिथे मग मला जितकं माहिती तितकं मी नक्कीच सांगेल. आता इथे आपल्याला दिसलेला आहे तो इग्वाना. इथे 2 इग्वाना आहेत, तुम्ही पाहू शकतात. मी थोडं झूम करून दाखवते. इथे ग्रीन इग्वाना आहे आणि इथे ब्राऊन कलरचा इग्वाना आहे. आय होप तुम्हाला दिसत असेल, कारण जाळ्या खूप अशा बारीक आहेत, त्याच्यामुळे मला थोडं झूम करावं लागतंय. पण खूप सुंदर आहेत, खूप म्हणजे असं प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभवच वेगळा आहे. याचं नाव जरी बर्ड गार्डन असलं तरी मग इथे प्राणी सुद्धा तुम्हाला खूप पाहायला मिळतील. म्हणजे पक्ष्यांसोबत प्राणी सुद्धा इथे आहेत अवेलेबल, की जे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता आणि त्यांना प्रत्यक्ष खाऊ घालू शकता. इथे तुम्ही प्रत्यक्ष पक्ष्यांसोबत फोटो सुद्धा काढू शकता त्यांना हातावर घेऊन. तर ते सुद्धा नक्की करून पहा. तो अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. आता इथे आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी. मी त्यांची माहिती सुद्धा तुम्हाला दाखवते आहे. प्रत्येक पिंजऱ्याच्या इथे त्यांची माहिती त्यांनी स्पष्टपणे दिलेली आहे. आणि खूप छान छान पक्षी आहेत. त्यांचे कलर, खूप वेगवेगळे प्रकारचे पक्षी इथे पाहायला मिळतात. लाल, पिवळे, हिरवे, निळे, जे रंग आपण पाहिले नसतील ते सुद्धा इथे प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळतील. खूप सुंदर, खूप सुंदर. असं वाटतं पाहतच राहावं या पक्ष्यांना. इतके सुंदर हे पक्षी इथे आहेत. खरंच तुम्ही एकदा तरी इथे नक्की या आणि या पक्ष्यांना नक्की भेट द्या.
आता पक्षी पाहून झाल्यानंतर आपण आलो आहोत आतल्या बाजूला. त्यांनी असे 2-3 सेक्शन इथे केलेले आहेत आणि इथे त्यांनी डक्स ठेवलेले आहेत, स्वान ठेवलेले आहेत आणि कासवसुद्धा ठेवलेले आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि तोपर्यंत आपण थोडे प्राण्यांना खाऊ घालून घेऊ. इथे माऊ थोडी घाबरत होती त्यांना खाऊ घालण्यासाठी, पण खूप छान वाटत होतं त्यांना खाऊ घालताना. ते सुद्धा मस्तपैकी हातातून खात होते. इथे प्राणी पक्षी खूप फ्रेंडली आहेत, काही घाबरण्याची गोष्ट नाही, पण मला लहान मुलं घाबरतातच. इथे सुद्धा माऊ इथे खाऊ घालते आहे आणि खूप छान वाटतंय त्यांना प्रत्यक्ष पाहून, प्रत्यक्ष बघून. इथे तुम्ही हातसुद्धा लावू शकतात त्यांना. आणि इथे दिसला आम्हाला इमू पक्षी. खूप जवळून त्याचे फोटो काढले, व्हिडिओ काढला. खूप फ्रेंडली होता तो. मला थोडी आधी भीती वाटत होती, पण मग नंतर ती भीती निघून गेली. तो खूप शांत होता उभा.
बर्ड गार्डनचं अजून एक आकर्षण म्हणजे इथे त्यांनी छोटासा आर्टिफिशियल धबधबा सुद्धा बनवलेला आहे, तो सुद्धा खूप सुंदर आहे. आणि इथे मागे जे तुम्ही पाहू शकतात तो आहे स्टेज. या स्टेजवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करू शकतात, बर्थडे पार्टीज करू शकतात. त्यासाठी सुद्धा तुम्ही इथे बुकिंग करू शकतात बर्ड गार्डनमध्ये. तर कार्यक्रमासाठी सुद्धा हा स्पॉट खूप छान आहे.
डाळीच्या मधून देते यांना पण पाहिजे म्हणून बघ हे पण येतात डाळीला जे जे लटकली ना त्यांना पाहिजे समजून घ्यायचं रेनबो कलर आणि इथे इग्वानाच्या बाजूला माऊला मांजरी सुद्धा दिसली आहे. खूप छान मांजरी आहेत, खूप क्यूट आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इथे माझ्या मागे दिसत असेल ते आहे रेस्टॉरंट. तर मग चला तर मग बघूया हे रेस्टॉरंट कसं आहे ते. आम्ही गेलो तेव्हा रेस्टॉरंट जवळपास बंद होत आलं होतं, कारण सकाळी इथे सगळे मेनू राहतात, तुम्हाला जे खायचं असेल ते. पण संध्याकाळी इथे फक्त चहा आणि कॉफी मिळते, म्हणून मग आम्ही तीच घेतली आणि मग घरी गेलो. मग आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.